नमस्कार, मी शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आज आपण चायनीज रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे कॅबेज मंचुरियन बॉल्स बनवणार आहोत। आणि ही रेसिपी बनवताना आपण फूड कलर स्किप केलेला आहे। आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये ही रेसिपी आपण बनवणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा। मंचुरियन बॉल बनवण्यासाठी हा अर्धा कोबी घेतलेला आहे। हा कोबी बारीक चिरून घ्यायचा आणि इकडे हे मैदा घेतलेला आहे। 6 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे। 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। व्हिनेगर आहे। व्हिनेगर फक्त 1 चमचा वापरणार आहोत आणि हे मीठ आहे आणि हा लाल मसाला आहे। इकडे यांची चटणी बनवण्यासाठी ह्या 5 चमचे टोमॅटो सॉस आहे, 1 चमचा सोया सॉस, 4 चमचे कॉर्नफ्लोअर आणि आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट 2 चमचे आहे। कोबी हा एवढा बारीक चिरायला हवा, जास्तही बारीक चिरता कामा नये। हा एवढा बारीक चिरला तरी चालेल। आणि ह्या बारीक चिरलेल्या कोबीमध्ये हे पाव टेबलस्पून आपण मीठ घातलेलं आहे आणि मीठ लावून कोबीला ठेवलेलं आहे। आता याच्यात आपण मैदा, कॉर्नफ्लोअर वगैरे घालून मिक्स करूया। 5 चमचे मैदा आहे, हा मैदा घातलेला आहे आणि याच्यात 4 चमचे कॉर्नफ्लोअर हेही घातलेलं आहे आणि हा 2 चमचे मसाला आहे, त्यातले 1 चमचा मी घालणार आहे आणि पूर्ण याच्यात पाणी न घालता हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आलं लसूण पेस्टही घातलेली आहे। हे पहा, बॉल बनवण्यासाठी आपलं मिश्रण आता तयार आहे। आता याचे बॉल आपण इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर याच्यात आपण तळून घेणार। गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यात आपण 1 पळी तेल घातलेलं आहे। इकडे हे कॉर्नफ्लोअर आहे, ते आपण याच्यात पाणी घालून याची स्लरी करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे आणि याच्यात आपण आता आल्या लसणाची पेस्ट आपण घालणार आहोत। आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे, ही चांगली अशी तेलात भाजायची आणि ही भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा 1 चमचा सोया सॉस घालणार आहोत। सोया सॉस ही चांगला परतून घ्यायचा। त्याच्यात पूर्ण टोमॅटो सॉस घालणार आहोत, 5 चमचे टोमॅटो सॉस आहे। अर्धा चमचा व्हिनेगर घालणार आहोत, बस एवढं। हे चांगलं शिजल्यानंतर त्याला एक उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण थोडं पाणी घालूया। हे पहा, हे चांगलं शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये ही स्लरी घालणार आहोत। ही कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे आणि ही पहिल्यांदा आपण ही मिक्स करून घ्यायची, कारण कॉर्नफ्लोअर हे खाली तळाला चिटकून राहतं आणि याच्यात अशी घालून लगेच आपण हे गुठळ्या होऊ नये म्हणून आपण सारखं हलवत राहायचं। हे पहा, हे साखरेचे आपण एवढे दाणे घालणार आहोत आणि ही अशी मिक्स करायची। आपल्याला जेवढी थिक हवी असेल तेवढी ठेवायची। ही पहा, एवढी थिक आपल्याला पुरे होते। हे पहा, आपलं मिश्रण आता चांगलं एकजीव झालेलं आहे। आता आपण हे बॉल करून याचे तेलामध्ये सोडूया। हे पहा, आपले मंचुरियन बॉल्स आता चांगले तळून झालेले आहेत। हे एवढे असे लालसर झाल्यावर आपण आता काढून घ्यायचे। ते गॅस बंद केला। इकडे मी बॉल्स तळून घेतलेले आहेत, हे आता आपण कढईतून काढून घेऊया।
पॅन गरम करत ठेवून पॅनमध्ये तेल घातलंय, थोडंसं 1 चमचा पळी तेल घातलंय आणि हे आता आपण ठेचलेलं आलं लसूण त्याच्यामध्ये घालूया। आलं लसूण थोडंसं भाजल्यानंतर त्याच्यात आपण हा कढीपत्ता घालणार आहोत आणि थोडासा कढीपत्ता परतून घेणार आहोत। कढीपत्ता थोडासा परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण हे बॉल घालणार आहोत। बॉल अगदी छान झालेले आहेत, खणखणीत आवाज येत आहे, योग्य प्रमाण घेतलेलं आहे। त्याच्यात आपण बनवलेलं सॉस घालून म्हणजे चटणी घालून आपण हे बॉल आता सर्व मिक्स करून घेणार आहोत। 2 मिनिटांमध्ये फक्त आपण मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, आपले मंचुरियन बॉल आपले तयार झालेले आहेत। खूप छान अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर आवडली असेल तर माझे शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।